हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चिकन पुलाव। त्यासाठी मी साधारण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून मॅरिनेट करून घेतलं आहे। मॅरिनेशनसाठी इथे मी 1 फुल टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतली। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल आणि 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे। 1 वाटी दही सुद्धा त्यामध्ये टाकलं आणि साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या तोडून टाकल्या। 1 टेबलस्पून मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं। आणि मिक्स करून झाल्यावर हे मॅरिनेशन तासभरासाठी ठेवलं। एकीकडे साधारण 4 वाटी तांदूळ सुद्धा धुवून भिजत ठेवलाय। एक तास झाला आहे। आता आपण पुलाव बनवायला घेऊयात। मी गॅसवर कुकर ठेवून त्यात 4 चमचे तेल ॲड केलं आणि त्यात खडे मसाले ॲड केले आहेत। आता उभा चिरलेले बारीक कांदे ॲड केले आणि छान परतवून घेतले। कांदा थोडासा लालसर व्हायला लागला की त्यात 2 टोमॅटो चिरून घातले। टोमॅटो शिजण्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ टाकले आणि पुन्हा परतवून घेतले। छान असं सर्व मिश्रण परतवून झालेलं आहे। इथे टोमॅटो अर्धवट शिजत आले की ह्या स्टेजला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करून पुन्हा परतवून घ्यायचे आहे। आता आपण मसाले टाकून घेऊयात। पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकले आणि 1 टेबलस्पून भरून बिर्याणी मसाला ॲड केला आणि छान मिक्स करून घेतलं। आता मी मुठभर चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा ॲड केलाय आणि मग लगेचच चिकन ॲड करून ते सुद्धा मिक्स करून घेतलं आणि हाय फ्लेमवर चिकन साधारण 5 मिनिटं परतवून घेतलं। त्यानंतर अर्धा ग्लास पाणी त्यात ॲड करून कुकरचं झाकण घट्ट बंद केलं। चिकन शिजण्यासाठी इथे मी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या। 2 शिट्ट्यांनंतर कुकरची वाफ निघून गेल्यावर कुकर उघडून पाहायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छान शिजलंय हे चिकन। आता यामध्ये आपण भिजवलेले जे तांदूळ होते ते ॲड करून घ्यायचे आहेत आणि तांदूळ आणि चिकनची ग्रेव्ही हे छान खालीवर करून घेतलं। मला पाणी थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे आता मी 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी त्यामध्ये ॲड केलंय। पाणी वापरताना शक्यतो गरम पाणी वापरायचं, म्हणजे जेवणाची चव बिघडत नाही। आता 2 चमचे साजूक तूप ॲड केलं आहे आणि 1 लिंबाचा रस काढून तो सुद्धा ॲड केला। त्यामुळे पुलाव एकदम मोकळा बनतो। या स्टेजला मला मीठ थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी अर्धा चमचा मीठ पुन्हा ॲड केलं आणि पाण्याला छान उकळी आल्यावर कुकरचं झाकण बंद करून पुन्हा 2 शिट्ट्या काढून घेतल्या। आणि तुम्ही इथे पाहू शकता तयार आहे असा मस्त झटपट चिकन पुलाव। चटकन बनतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। मी इथे रशियन कटलेटसोबत पुलाव सर्व करत आहे। त्या रशियन कटलेटची रेसिपी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूयात नव्या रेसिपीसह. तोपर्यंत खाओ, खिलाओ, खुश रहो. थँक्यू.